नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत 5 रांगोळ्या शेअर करणार आहे. अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या अशा सगळ्या आजच्या डिझाईन्स आहेत. तर उद्या आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टसाठी मी अगदी सुंदर अशा रांगोळ्या बनवलेल्या आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना आवडतील आणि तुम्हाला आवडतात तर नक्की बनवा तुम्ही तुमच्या दरवाजासमोर. तर आपली जी पहिली डिझाईन आहे ती पाहू शकता. आपल्याला मध्ये फक्त तिरंगा बनवून घ्यायचा आहे आणि साईडने फक्त ब्लू कलरचे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी अशी डिझाईन आहे ही सर्वांना बनवायला येईल अशी डिझाईन आहे. आणि इथे आपण प्रत्येक 2 डॉट्सच्या वरती अजून 2 डॉट्स देणार आहोत. इथे तुम्ही फक्त व्हाईट कलरने पूर्ण डिझाईन बनवली ना तरी चालेल. म्हणजे हे जे मी 3-3 डॉट दिलेले आहेत ना लास्टचे, आणि मग आपल्याला जे त्यातून फुलं बनवायचे आहेत हे तुम्ही पूर्ण व्हाईट कलरने करा, जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल. मी जेव्हा बनवून झालं तेव्हा ते माझ्या लक्षात आलं की असं नव्हतं करायला पाहिजे, पण ठीक आहे, काहीतरी चेंजेस असायला पाहिजे नेहमी नेहमी तेच तेच बनवण्यापेक्षा. इथे आपल्याला ऑल्टरनेट कलर द्यायचे आहेत. तर आपली बघा सोपी अशी रांगोळी रेडी आहे. नेक्स्ट आपल्या खूप सोप्या सोप्या डिझाईन्स आहेत. या पुढच्या सगळ्या फिंगर रांगोळ्या आहेत आणि खूप सोप्या पटकन होतील अशा आहेत. आता मला माहीत नाही आजच्या रांगोळ्या तुम्ही किती पाहाल आणि किती बनवाल, पण ज्यांना आवडतंय त्यांनी बनवा, ज्यांना नाही आवडत त्यांनी नका बनवू. आपण ज्या नेहमी बनवतो त्याच टाईपमध्ये डिझाईन्स आहेत, फक्त इथे आपण कलर कॉम्बिनेशन चेंज केलेले आहेत आज, आणि डिझाईनही चेंज आहेत, नेहमीच्या डिझाईन नाही आहेत. तर इथे आपल्याला असं फूल बनवायचं. बघा किती 2 मिनिटात होणारी ही डिझाईन आहे, सोपी आणि पटकन होणारी. इथे आपण 3 टिपक्यांमध्ये फूल बनवणार आहोत. मागच्या भागातल्या डिझाईन्सला तुम्ही खूप छान अशा कॉमेंट्स केलेल्या आहेत, तर धन्यवाद सगळ्यांचे, ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत त्यांचे. तर पाहू शकता इथे आपल्याला बघा अशा पद्धतीने फूल बनवायचे. मध्ये सिंपल आणि अगदी अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही ही बनवू शकाल. तर पहा आपली ही डिझाईन पण रेडी आहे. पुढची डिझाईन तर खूप सुंदर आहे, छोटीशी आहे एकदम. इथे फक्त डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे केंद्रवर्धिनीचा आकार बनवायचा आहे. मध्ये पण तिरंग्याचे कलर देणार आहोत. आता ही डिझाईन सर्वांना जमेल अशी आहे आणि तुम्हाला आवडेल पण, खूप छान दिसते. तिचा जो फायनल लुक आहे तो छान आहे. तर उद्या आपण नागपंचमीच्या डिझाईन पाहणार आहोत, उद्या किंवा परवा. तर तुम्ही जर आज नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हा सर्वांना आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या हे पण मला कमेंटमध्ये एक सांगा. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन रेडी आहे. बघा ती फायनली किती छान दिसते. छोटी आहे पण सुंदर अशी दिसते. ही आपण अगदी छोटीशी डिझाईन बनवणार आहोत. बॉर्डर रांगोळी टाईप आहे, छोटीशी बॉर्डर रांगोळी. इथे आपण तेच कलर्स वापरणार आहोत. म्हणजे आजची थीमच आपली 15 ऑगस्टची आहे म्हटल्यावरती मी दुसरे कलर वापरलेलेच नाही आज. इथे पानं बनवायची आहेत आपल्याला फक्त.
ही अगदी सिंपल डिझाईन आहे. तर या टाईपमध्ये आपल्या भरपूर डिझाईन पाहून झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी बघा आणि ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच रांगोळ्या बनवायचा प्रयत्न करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सुंदर आणि सोप्या डिझाईनसोबत. तोपर्यंत धन्यवाद.